सततच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे। छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, जालना आणि धाराशिवसह लातूर जिल्ह्यातील काही भागात या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडे अक्षरशः उन्मळून पडली आहे। पावसानं आता ह्या 4 दिवसाच्या पावसानं राहिल्या द्राक्षाचं हे पण नुकसान झालेलं आहे। कारण की याच्यात थोडाफार गाडीचा आणि पावसाने याला शुगर आल्यामुळे याच्यात क्रॅकिंगची समस्या आली, म्हणजे माल पूर्ण वायाला गेला। 26/11/2023च्या पावसाने नुकसान झालं, त्यात एक प्लॉट गेला। आता राहिलेला मागच्या 2 पावसापासून या पावसात तर लगेच गेला। याचा खर्च पाहतो मी, याचा हे 2.25 एकर क्षेत्र आहे, याला 3.5 3 लाख 60,000 रुपये खर्च आलेला आहे। या खर्चापैकी याचे 60,000 रुपये सुद्धा वसूल होते। आता खर्चाचं नियोजन कसं आहे, म्हणजे हे या द्राक्षाने आम्हाला पूर्ण कर्जबाजारीच करून टाकले। यावर्षी आता काढल्याशी पर्याय नाही, आता काढायला बी पर्याय नाही राहिला। आमचा डाळिंबाचा प्लॉट गेला, मोसंबीचा प्लॉट गेला आणि द्राक्षाचा पण गेला, म्हणजे फार मॅटाकुटीला कार्यक्रम आलेला आहे। आता नाही, शासनाचं याच्यावर लक्षच नाही आहे। ते त्यांच्यातच गुले त्यांचा कार्यक्रम, हां, हे त्याच्यावर टीका, ते त्याच्यावर हे पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण। इकडे शेतकरी सारी वाऱ्यावर सोडलेली, त्याच्यामुळे इकडं निसर्गाने साथ सोडीन, राजकारण्यानं सोडली, त्याच्यामुळं शेतकऱ्याचं वालीच कोणी नाही राहिलेला।